कसं आहे ना, आपल्या आयुष्यात एखादी नवीन गोष्ट आली की जुन्याला आपण बाजूला करतो आणि ते नवीन गोष्ट स्वीकारतो. पण ह्याचासुद्धा विसर पाडून देतो की आपण ह्या जुन्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य सुंदर झालेलं असतं आणि ह्या जुन्या गोष्टीने आपल्यासाठी भरपूर त्याग केलेला असतो आणि आपल्यासाठी पूर्ण झिजलेले असतं आणि शेवटपर्यंत साथ देण्याची धमक देते ही जुनी गोष्ट. पण नवीन गोष्टीमुळे काय होतं, ह्या जुन्या गोष्टीला इग्नोर केलं जातं, ह्याची किंमत कमी केली जाते, ह्याचा सतत अपमान केला जातो आणि ह्याला बाजूला ढकललं जातं कायमचं आयुष्यातून. पण नवीन गोष्टीसुद्धा त्रास द्यायला लागल्या की मात्र जुन्या गोष्टीची आठवण होते. पण तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते आणि फक्त वेळ राहते ती पश्चातापाची, जी की जुनी गोष्ट परत आयुष्यात कधीच मिळणार नसते. जुन्या गोष्टीने कितीही सर्वस्व दिलं असलं ना, तरी नवीन गोष्ट ते सर्वस्व किंवा ते त्याग करू शकत नाही जे की जुन्या गोष्टीनं तुमच्यासाठी केलेलं असतं. आणि ह्याचा पश्चाताप ही गोष्ट गेल्यानंतर कळते. बाय द वे, मी गोष्टीबद्दल किंवा वस्तूबद्दल बोलत नव्हते, तर व्यक्तीबद्दल म्हणजे माणसांच्या बद्दल बोलत होते, जे की आयुष्यात नवीन व्यक्ती आला ना की जुन्याला मात्र ढकललं जातं. जुन्याचा वापर करून, त्याची किंमत कमी करून, त्याचा अपमान करून त्याला आयुष्यातून असंच काढून टाकलं जातं. आणि हे असं आयुष्यातून व्यक्ती गेलेली की फक्त मागे पश्चाताप उरतो, कारण ती व्यक्ती परत त्याच्या आयुष्यात जात नाही. आणि हेच आहे अगदी मनातलं आणि अनुभवाचं.